नमस्कार मित्रांनो. तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की शत्रूने तात्यांविरोधात कट रचलेला असतो. तो त्यांना खूप दारू पाजणार असतो. ते दारू पिणार नाही म्हणून पुढे चाललेले असतात, पण त्यांच्या जोडीदाराला खूप दारूच्या बाटल्या देऊन त्यांना दारूचा ओव्हरडोस करतात. तात्या आपल्या मनावर कंट्रोल न राहिल्यामुळे दारू पितात. ते दारू पाजत राहतात आणि इकडे तात्या दारू पित राहतात. ते कसेबसे आपल्या घरी पोहोचतात. घरी पोहोचल्यानंतर त्यांना अचानक श्वास घ्यायला त्रास होतो. सगळ्या बहिणी मंदिरातून आल्यामुळे खूप खुश असतात. तेवढ्यात त्यांचं लक्ष तात्यांकडे जातं. तात्यांना असं का होतंय हे बघून ते तात्या म्हणून ओरडतात. त्या जशा त्यांच्याजवळ जातं तसं त्यांना अचानकच खूपच श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो. तेव्हा तुळजा त्यांच्या हार्टबीट चेक करत असते, सारखी नस चेक करत असते. ती त्यांना एक इंजेक्शनसुद्धा देते. पण त्यांना अतिप्रमाणात दारू पाजल्यामुळे आता त्यांच्या जीवावर बेतले का नाही हे पाहणंसुद्धा इंटरेस्टिंग आहे. त्यातल्या बहिणी आपल्या सूर्याला फोन करून सांगतात की दादा तू जिथे कुठे असशील तिथून लवकर घरी ये. तात्या आपले आजारी आहेत. सूर्याला काहीच कळत नाही. तो तसाच पळत घरी येतो. तो बघतो तर तात्या डोळे मिटायला लागलेले असतात. हे बघून सूर्या म्हणतो की तात्या तुम्ही मला असं सोडून जाऊ शकत नाही. तुम्हाला माझी शपथ आहे. सूर्या तुम्हाला कधीच माफ करणार नाही. प्लीज उठा तात्या, बोला माझ्याशी. हे सगळं सूर्या तात्यांना सांगत असतो, पण तात्या डोळे मिटतात. आता तात्यांसोबत काय होतं हे पाहणंसुद्धा तेवढंच इंटरेस्टिंग राहणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.